3 start. Hello students, welcome to all of you. Online lecture series Applied Science Physics. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला पाहिलेला कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे इलॅस्टिसिटी. Elasticity is the property of the solid. In this lecture, we are going to study the properties of matter in which property of the liquid. या लेक्चर आपल्याला पाहिजे प्रॉपर्टी ऑफ लिक्विड आणि ती प्रॉपर्टी आपण जी पाहणार आहोत त्याचं नाव आहे विस्कोसिटी. ओके, तर युनिट 1 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एनडीटी. काय युनिटचं नाव? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मी पुन्हा एकदा हायलाइट करतो पहा, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एनडीटी. एनडीटी हा कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग त्याला म्हटलेलं आहे. तर आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, त्या मॅटर मध्ये आपण प्रॉपर्टीज काय काय कोणत्या कोणत्या पाहिल्या, तर आपण जाऊया मॅटर या शब्दाकडे. पुन्हा एक घेऊन जातो मी मॅटरकडे. व्हॉट इज मीन बाय मॅटर? मॅटरला आपण म्हणतो पदार्थ. बरोबर आहे? मॅटर म्हणजे काय? पदार्थ. फिजिक्स मध्ये तुम्हाला माहिती असेल, फिजिक्सचं दुसरं नाव पदार्थ विज्ञान असं पण म्हटलं जातं. आणि फिजिक्सची डेफिनेशन अशी आहे, द फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी. काय म्हटलं होतं? फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी. कशाचा स्टडी करतोय आपण? मॅटर अँड एनर्जीचा स्टडी करतोय. एनर्जीचा स्टडी आपल्याला सेकंड युनिट मध्ये करायचा आहे. या सेमिस्टरची जे काही आपलं फिजिक्स आहे, अप्लाइड फिजिक्स आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर फिजिक्सची डेफिनेशन आपल्याला स्टडी करायला मिळेल की फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी. आपण पाहतोय मॅटर म्हणजे काय आणि मॅटरच्या प्रॉपर्टीज पाहतोय. हियर वी आर गोइंग टू स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरचे टाइप्स कोणते असतात? सॉलिड मटेरियल, बरोबर आहे, किंवा लिक्विड मटेरियल असेल किंवा गॅस मटेरियल असेल. मटेरियल किंवा मॅटर आपण म्हणू. ठीक आहे. सॉलिड मध्ये मित्रांनो आपण एक प्रॉपर्टी पाहिली मागच्या याच्यामध्ये. काय नाव आहे प्रॉपर्टीचं? कोणती प्रॉपर्टी पाहिली आपण? इलॅस्टिसिटी. कोणती प्रॉपर्टी पाहिली आपण? इलॅस्टिसिटी. ही प्रॉपर्टी वी हॅव स्टडीड इलॅस्टिसिटी. इन दिस lecture we are going to study the property of liquid is a viscosity. प्रॉपर्टी पाहणार आहोत आपण विस्कोसिटी. विस्कोसिटी म्हणजे काय? आता इलॅस्टिसिटी म्हणजे काय? इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी काय असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इलॅस्टिसिटी मध्ये काय होतं की जर आपण फोर्स अप्लाय केला, कोणता फोर्स? डिफॉर्मिंग फोर्स, तर बॉडीचे डायमेन्शन काय होतात? चेंज होतात आणि पुन्हा रिगेन पण होतात. बरोबर. इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आपण पाहिली. इलॅस्टिसिटी मध्ये काय होतं? बॉडीचे डायमेन्शन काय होतात? चेंज होतात. जर आपण फोर्स अप्लाय केला, बरोबर आहे, फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीचे डायमेन्शन काय होतात? चेंज होतात. बरोबर आहे. बॉडीचे डायमेन्शन चेंज होतात आणि पुन्हा काय होतात? रिगेन पण होतात. आता दुसरी जी प्रॉपर्टी आपण पाहिली प्लास्टिसिटी. बरोबर आहे. प्लास्टिसिटी मध्ये काय होतं? डायमेन्शन चेंज होतात परंतु रिगेन होत नाही. बरोबर आहे. दुसरी प्रॉपर्टी आपण काय पाहिलेली आहे? प्लास्टिसिटी. बरोबर आहे. प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी मध्ये काय होतं? बॉडीचे डायमेन्शन काय होतात? चेंज होतात परंतु रिगेन होत नाही. आणि तिसरी प्रॉपर्टी आपण मित्रांनो पाहिली होती ती म्हणजे रिजिडिटी. आता रिजिडिटी प्रॉपर्टी म्हणजे काय? रिजिड बॉडी असते त्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी असते आपण त्याला रिजिडिटी म्हटलं. त्याच्यामध्ये काय होतं? तर रिजिडिटी प्रॉपर्टी मध्ये डायमेन्शन चेंजही होत नाही आणि रिगेन पण होत नाही. हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. इलॅस्टिसिटी, प्लास्टिसिटी आणि रिजिडिटी ह्या तीन प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड. आणि आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी ती म्हणजे इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी का शिकायची? कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन हा कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत. कोणता कन्सेप्ट पाहिला आपण? स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय. स्ट्रेसचे तीन टाइप्स आपण पाहिले, टेन्साइल स्ट्रेस, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस आणि शिअरिंग स्ट्रेस. आता स्ट्रेस म्हणजे काय? फोर्स पर युनिट एरिया. स्ट्रेस म्हणजे काय? फोर्स पर युनिट एरिया. स्ट्रेस हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी 2 मिनिटं समजून घेऊया, नंतर आपण विस्कोसिटीकडे जाऊया. तर स्ट्रेस म्हणजे काय? रिपीट करूया, आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. आता याचं युनिट काय असतं? तर याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याचं युनिट काय त्याचं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि सीजीएस युनिट काय होतं? तर सीजीएस युनिट आहे डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि मित्रांनो लक्षात ठेवा 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डाइन, हे पण रिलेशन आपल्याला परीक्षेला कधी कधी विचारलं जातं. तर 1 न्यूटन इज इक्वल टू 10 raised to 5 डाइन.
Keep in mind that this point is very very important. 1 Newton is equal to how many dyne? 10 raised to 5 dyne. लक्षात ठेवा 1 Newton is equal to किती असतं? तर 1 Newton is equal to 10 raised to 5 dyne असतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो या चॅप्टर मध्ये आपण एक कन्सेप्ट पाहिला तो म्हणजे स्ट्रेन. कोणता कन्सेप्ट पाहिला आपण? स्ट्रेन. STRAIN. स्ट्रेन म्हणजे काय? तर चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन बरोबर आहे. चेंज इन डायमेन्शन्स. आता डायमेन्शन्स म्हणजे काय? तर डायमेन्शनचा अर्थ आपण पाहिला जर त्याच्या लेंथ मध्ये बदल होत असेल किंवा व्हॉल्यूम मध्ये बदल होत असेल किंवा त्याच्या शेप मध्ये बदल होत असेल. चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. ओके ओरिजिनल डायमेन्शन्स. हा स्ट्रेन कन्सेप्ट पाहिला. आता स्ट्रेसचं जसं युनिट होतं काय? स्ट्रेसचं युनिट मित्रांनो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. स्ट्रेसचं युनिट काय पाहिलं आपण? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि सीजीएस युनिट डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. परंतु स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं युनिट नव्हतं बरोबर आहे. कारण इट इज अ रेशिओ ऑफ टू सिमिलर क्वांटिटी. इट हॅज नो युनिट. याला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो आपण एक लॉ पाहिला जो सांगतो आपल्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन मधला रिलेशन. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. कोणता लॉ होता? कोण सांगताय मला? हो सर तुम्ही सांगताय तो लॉ आम्ही स्टडी केलेला आहे. त्याचं नाव होतं हुक्स लॉ. कोणता लॉ पाहिला होता आपण? हुक्स लॉ. काय हुक्स लॉचं स्टेटमेंट? विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ठीक आहे. तर in this way this topic is very very important. Then we have seen the concept टेन्साइल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, शियरिंग स्ट्रेस. स्ट्रेसचे तीन प्रकार, स्ट्रेनचे तीन प्रकार पाहिले आपण. आणि आपण इलेक्ट्रिसिटी कॉन्स्टंट पाहिला. त्याच्यानुसार आपण यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. यंग मॉड्युलस म्हणजे काय? टेन्साइल स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेनचा भागाकार. बल्क मॉड्युलस म्हणजे काय? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा भागाकार. आणि शेअरिंग मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय? तर शेअर स्ट्रेस आणि शेअर स्ट्रेनचा भागाकार आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण वाय म्हणजे यंग मॉड्युलस आणि दुसरा बल्क मॉड्युलस के आणि इटा मधलं रिलेशन पाहिलं. तर वाय के आणि इटा मधलं रिलेशन. ठीक आहे. थोडंसं मी तुम्हाला पाठीमागे घेऊन जातो मित्रांनो. वाय के आणि इटाचं रिलेशन सांगणारा कन्सेप्ट. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आपल्यासाठी. वाय के आणि इटा काय रिलेशन होतं? तर y is equal to 9k eta divided by 3k plus eta. Y is equal to young modulus y is equal to 9k eta divided by 3k plus eta. किंवा 9 divided by y is equal to 3 divided by eta plus 1 upon k. हा टॉपिक मी पुन्हा थोडंसं रिपीट करतोय. त्याच्यानंतर तत्पूर्वी आपण पाहिला होता तो कन्सेप्ट स्ट्रेस बरोबर आहे. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस? जाता थोडंसं पाहून जाऊया आपण. स्ट्रेस म्हणजे काय? तर अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. त्याचं युनिट या ठिकाणी पाहिलं. आणि पास्कल हे पण युनिट वापरलं जातं. लक्षात ठेवा पास्कल हे सुद्धा युनिट वापरलं जात आहे. त्याच्यानंतर डायमेन्शन म्हणजे काय? लेंथ, व्हॉल्यूम, शेप. त्याच्यानुसार आपण पाहिलं. त्याच्यानंतर तीन टाइप्स पाहिले आपण. टेन्साइल स्ट्रेस, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस, शियरिंग स्ट्रेस बरोबर आहे. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हा एक प्रकार आहे. त्याचं तो पण आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर युनिट आपण पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने हे टॉपिक तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजला असेल. स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. आणि त्याला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं. आणि ती एक डायमेन्शनलेस क्वांटिटी असल्यामुळे एल रेज टू 0, एम रेज टू 0 आणि टी रेज टू 0 हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर त्याचे तीन टाइप्स पाहिले आपण. टेन्साइल स्ट्रेन, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आणि शियरिंग स्ट्रेन. त्यानंतर थेरोटिकल कन्सेप्ट आहे. टेन्साइल स्ट्रेन म्हणजे काय? तर चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय? तर चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि शियर स्ट्रेन म्हणजे काय? देयर इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ द लेयर बरोबर आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता थिटा. हा कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजून घ्या. नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्या व्यवस्थितपणे रीड करा. आणि लेक्चर पुन्हा पुन्हा पहा. लेक्चर तुम्ही एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा पाहिलं आणि फक्त लेक्चर पाहायचं नाही. पाहत असताना मॅथमॅटिक्स सारखंच तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसा. जे काही कन्सेप्ट आहेत बरोबर ते तुम्ही वाचताय. वाचल्यानंतर ते काय करत चला, हायलाइट करत चला बरोबर आहे. जसं हुक्सला पाहायचं झालं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे महत्वाचा शब्द काय? स्ट्रेस. आणि दुसरा काय? स्ट्रेन. कसं असतं? स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल. महत्वाचा शब्द डायरेक्टली प्रोपोर्शनल बरोबर आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? समप्रमाणात एक क्वांटिटी वाढली असता दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढते.
त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहिला यंग मॉड्युलस. यंग मॉड्युलस कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे. यंग मॉड्युलस म्हणजे काय? टेन्साइल स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेनचा भागाकार. त्याच्यानंतर बल्क मॉड्युलस व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन किंवा व्हॉल्यूम स्ट्रेस आणि व्हॉल्यूम स्ट्रेनचा भागाकार. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी शिअर स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेनचा भागाकार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आपण मित्रांनो पाहिलेला आहे. त्याच्यानंतर जाता आपण पाहिला होता पॉइझन्स रेशो. पॉइझन्स रेशो इट इज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. काय म्हटले? लॅटरल स्ट्रेन आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनचा काय तो भागाकार आहे. लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. ओके. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे ह्या टॉपिक कडे लक्ष द्या. कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पॉइझन्स रेशो वरती न्यूमेरिकल विचारले जातात. ठीक आहे. सेकंड इयर थर्ड इयरचा हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. Poisson's ratio is the ratio of lateral strain to the longitudinal strain. स्ट्रेनच आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कदाचित तुम्हाला हा फॉर्म्युला विचारला जाईल. कन्फ्युज व्हायचं कारण नाहीये. हा भागाकार आहे स्ट्रेन आणि स्ट्रेनचाच भागाकार आहे. कारण लॉन्जिट्युडिनल म्हणजे त्याच्या लेंथ मध्ये बदल होतोय आणि लॅटरल म्हणजे त्याच्या डायमेन्शन म्हणजे डायमीटर मध्ये बदल होतोय. ठीक आहे. आणि त्याची व्हॅल्यू किती असते? ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं तर त्याची व्हॅल्यू असते 0.2 टू 0.4 बरोबर आहे प्रॅक्टिकली. आणि जर लिमिटिंग व्हॅल्यू जर आपण थेरोटिकली जर पाहिली तर ती असते -1 टू 0.5 पर्यंत असते. त्याच्यानंतर मित्रांनो आपण फॅक्टर अफेक्टिव्ह इलॅस्टिसिटी कडे गेलो होतो. तर पहिला फॅक्टर आपण पाहिला रिकरिंग स्ट्रेस. रिकरिंग स्ट्रेस म्हणजे रिपीटेड स्ट्रेस आपण त्याला म्हटलं होतं. दुसरा फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ द एनलिंग. एनलिंग म्हणजे काय? तर एनलिंग म्हणजे या प्रोसेस मध्ये काय केलं जातं? मटेरियल घेतलंय आपण ते काय करायचं? हीट करायचं. बरोबर आहे. आणि त्याला सडनली कूल करायचं. तर हा कन्सेप्ट आहे आपल्याला. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ द टेम्परेचर. टेम्परेचर वाढल्यानंतर इलॅस्टिसिटी काय होत जाते? तर टेम्परेचर वाढल्यानंतर इलॅस्टिसिटी डिक्रीज होते. हे लक्षात ठेवा कारण ह्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं. त्याच्यानंतर इम्प्युरिटीचा इफेक्ट काय होतो? तर इम्प्युरिटी डिपेंड म्हणजे इलॅस्टिसिटी डिपेंड ऑन द इम्प्युरिटी आणि नेचर ऑफ द मटेरियल कसं आहे त्याच्यावरती हा इलॅस्टिसिटी हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट होता. त्याच्यानंतर फॅक्टर ऑफ सेफ्टी. दिस कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग द कन्सेप्ट ऑफ द लिफ्ट. आपल्याला लिफ्ट तयार करत असताना लिफ्ट मध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी हा कन्सेप्ट वापरला जातो आणि इट इज रेशो ऑफ अल्टिमेट स्ट्रेस टू द वर्किंग स्ट्रेस U/W. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यावरती काही न्यूमेरिकल्स पाहिलेले आहेत आणि आज आपण जाणार आहोत अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे जो काही प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये एक प्रॉपर्टी आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड. ठीक आहे. मटेरियल मॅटर म्हणजे काय? मटेरियल. आपण कोणतं मटेरियल घेणार आहोत? लिक्विड. आता लिक्विड म्हणजे काय आणि फ्लुइड म्हणजे काय? दोन कन्सेप्ट आहेत. एक लिक्विड आणि दुसरा कोणता कन्सेप्ट आहे? फ्लुइड. FLUID. ठीक आहे. फ्लुइड. आता लिक्विड आणि फ्लुइड मध्ये काय फरक आहे? तर समजा तुम्ही वॉटर घेतलं तर वॉटर इज लिक्विड. वॉटर इज लिक्विड. आपण काय घेतलं? वॉटर. ठीक आहे. आणि ऑइल घेतलं तर ऑइल इज अ फ्लुइड. ठीक आहे. ऑइल जर घेतलं तर ऑइल काय असतं? फ्लुइड असतं. तुम्ही म्हणा सर काय फरक आहे दोघांमध्ये? समजून घेऊया आपण दोघांमध्ये काय फरक असतो तो डायग्रामॅटिकली मी तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे. तर मित्रांनो आपण जाऊया पुन्हा एकदा मॅटर म्हणजे काय? तर मॅटरचे तीन प्रकार सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आता चौथा जो प्रकार आता नवीन जो आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये स्टडीला आलेला आहे तो म्हणजे पदार्थाची तिसरी अवस्था म्हणजे प्लाझ्मा. बरोबर आहे. प्लाझ्मा अवस्था जी आहे चौथी अवस्था आपण त्याला म्हणूया फोर्थ स्टेट ऑफ द मॅटर. पदार्थाच्या अवस्था स्टेट म्हणजे काय? मॅटर स्टेट्स. पदार्थाच्या अवस्था सॉलिड असते, लिक्विड असते, गॅस असते आणि नवीन आली ती म्हणजे प्लाझ्मा. बरोबर आहे. ती सेमी सॉलिड किंवा सेमी लिक्विड आपण त्याला म्हणूया जेल. बरोबर आहे. काय डे टू डे लाईफ मध्ये त्याचा आता जे काही नवीन नवीन संशोधन आलंय बरोबर आहे नॅनो टेक्नॉलॉजी वगैरे त्या ठिकाणी प्लाझ्मा कन्सेप्ट हा यूज केला जातोय. मित्रांनो आपण आज जाऊया पुढच्या कन्सेप्ट कडे तो म्हणजे प्रेशर. विस्कोसिटी हा कन्सेप्ट शिकत असताना आपल्याला महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे प्रेशर. विस्कोसिटी मध्ये व्हॉट इज मीन बाय प्रेशर. बरोबर आहे. प्रेशर म्हणजे काय? तर प्रेशर इज द फोर्स पर युनिट एरिया. फोर्स आणि एरियाचा भागाकार म्हणजे काय? प्रेशर. फोर्स पर युनिट एरिया हा कन्सेप्ट कुठे पाहिला आपण? स्ट्रेस मध्ये. बरोबर आहे. करेक्ट सांगताय तुम्ही. स्ट्रेसची डेफिनेशन आपण पाहिली. स्ट्रेस इज द फोर्स पर युनिट एरिया. बरोबर आहे. आता फोर्स म्हणजे काय? फोर्स इज प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सलरेशन. फोर्स इज प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सलरेशन. मास युनिट काय असतं? किलोग्रॅम आणि ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपण एसआय युनिट वापरतो ते म्हणजे न्यूटन. ठीक आहे. आणि सीजीएस युनिट काय वापरलं जातं? डाइन हे युनिट वापरलं जातं. आणि 1 न्यूटन इज इक्वल टू किती असतं? तर 1 न्यूटन इज इक्वल टू
10⁵ डाईन असतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे मगाशी. आता मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी पाहिली डिक्शन प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर, किंवा प्रेशर इज द फोर्स पर युनिट एरिया. फोर्स आणि एरियाचा भागाकार, बरोबर आहे. फॉर्म्युला पहा, प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय एरिया. मॅथमेटिकल फॉर्म्युला, प्रेशरला पी सिंबल वापरला जातो, फोर्सला एफ आणि एरियाला ए. हियर पी इज अ प्रेशर, ओके, एफ इज अ फोर्स अँड ए इज अ क्रॉस सेक्शनल एरिया. आता डायग्रामॅटिकली समजून घ्या. या ठिकाणी आपण समजा या ठिकाणी एक रॉड घेतलेला आहे, बरोबर आहे, आणि त्याला फोर्स अप्लाय केला आहे. कोणत्या दिशेला फोर्स आहे? आतमध्ये या ठिकाणी फोर्स अप्लाय केलेला आहे आणि याचा एरिया इथे दाखवलेला आहे. पहा, दिस इज एरिया. ओके, या ठिकाणी एरिया दाखवलाय, या ठिकाणी फोर्स अप्लाय केलेला आहे आपण, बरोबर आहे, फोर्स. अँड यू गेट द कन्सेप्ट प्रेशर. कोणता कन्सेप्ट मिळतो आपल्याला? प्रेशर. पी, प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय एरिया. Force divided by area, that is pressure, and it is also called as a stress. Stress म्हणजे काय? एक प्रकारचा प्रेशर असतो. ऑल ऑफ अंडरस्टँड? स्ट्रेस. आणि त्याचं युनिट पण आपण पाहिलेलं आहे. स्ट्रेसचं युनिट काय होतं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय युनिट होतं स्ट्रेसचं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि सेम युनिट आहे प्रेशरचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय युनिट आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि सीजीएस युनिट काय आहे? तर सीजीएस युनिट आहे डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. सीजीएस युनिट काय? डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. परंतु मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी युनिट दाखवलेले पहा, द एसआय युनिट ऑफ प्रेशर इज पास्कल. पास्कल युनिट वापरलं जातं कारण प्रेशरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? पास्कल. म्हणून त्याचं नाव देण्यात आलं पास्कल, किंवा पीए हे सिंबल लिहिलं जातं. पास्कल साठी पीए लिहिलेलं जातं. आणि इट इज इक्वल टू 1 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. दॅट इज 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज युनिट अँड न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे लक्षात घ्यायला लागतं. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता प्रेशरचे टाइप्स कोणते कोणते असतात? तर ऍब्सोल्यूट प्रेशर, ओके, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, डिफरन्शियल प्रेशर आणि प्रेशर गॉज. तर हे प्रेशरचे काही टाइप्स आपल्याकडे आहेत. ठीक आहे. तर आता आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज कुठं करतोय? तर आपण ब्लड प्रेशर मेजर करत असतो. प्रेशर गॉजच्या साहाय्याने काय करतो? ब्लड प्रेशर मेजर करत असतो. डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपण समजा आपण म्हटलं की मला अस्वस्थ वाटतंय, अनकॉन्शियस वाटतंय, डॉक्टर काय म्हणतात? थांबा थांबा, पहिल्यांदा तुमचा बीपी चेक करू द्या. बरोबर आहे. बीपी म्हणजे काय? ब्लड प्रेशर. ठीक आहे. तर आपण त्या ठिकाणी प्रेशर हा कन्सेप्ट डे टू डे लाईफ मध्ये पाहिलेला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण जाणार आहोत पुढच्या कन्सेप्ट कडे, तो म्हणजे फ्लुइड फ्रिक्शन. चॅप्टरचं नाव आहे आपलं विस्कोसिटी. आणि विस्कोसिटी इट इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. आता फ्लुइड म्हटलं की फ्लुइड मध्ये आपण एक लिक्विड जर घेतलं, समजा फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे, लिक्विड घेतलं, बरोबर आहे, एक पाईप घेऊया आपण. ओके, एक मी पाईप घेतला. ठीक आहे. सपोज दिस इज अ पाईप. ओके, एक पाईप घेतला आपण आणि त्या पाईप मधून लिक्विड काय होतंय? वाहून जात आहे. सॉरी, एक पाईप घेतलेला आहे आणि त्या पाईप मधून काय होतं? लिक्विड असं वाहून जात आहे. ठीक आहे. किंवा वॉटर घ्या किंवा दुसरं कोणतंही लिक्विड घेतलं तरी चालेल. आता हे लिक्विड जेव्हा वाहून जातंय, बरोबर आहे, देयर इज अ फ्लो ऑफ द लिक्विड फ्रॉम दिस साइड टू दिस साइड. ओके, देयर इज अ फ्लो ऑफ द लिक्विड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके. आता लिक्विड वाहून जात असताना त्याचे काही लिक्विड लेयर्स असतात, बरोबर आहे. सपोज दिस इज लिक्विड लेयर नंबर 1. ओके, ते लिक्विड लेयर नंबर 1 आहे, बरोबर. आणि हे खालचं दुसरं लिक्विड लेयर नंबर 2 आहे. दोन लिक्विड लेयर आहेत. लिक्विड लेयर नंबर 1, दिस इज लेयर नंबर 1 अँड दिस इज लेयर नंबर 2. दोन लिक्विड लेयर मध्ये काय असतं? तर रिलेटिव्ह मोशन असते. दोन लिक्विड लेयर वाहून जात असताना काय असते? मोशन असते, बरोबर. हा लिक्विड लेयर असं चाललेला असतो, दुसरा लिक्विड लेयर खालून त्याच्या चाललेला असतो. आता तुम्ही म्हणाल एवढं डिस्टन्स असतं का? नाही, ते एकमेकाला चिटकून चाललेले असतात, बरोबर आहे. परंतु दोघांमधलं जे काही लिक्विड डिस्टन्स असेल तर ते किती असतं? तर इट इज इक्वल टू dx.
किती डिस्टन्स असतं dx. आणि प्रत्येक लिक्विड लेअरला काय असते व्हेलॉसिटी असते किती काय सांगितलं मी तुम्हाला डिस्टन्स दोन लिक्विड लेअर मधलं dx आणि व्हेलॉसिटी असते बरोबर आहे. आता हा जो वरचा लिक्विड लेअर आहे त्याची व्हेलॉसिटी समजा v आहे वेग बरोबर आहे आणि जो खालचा लिक्विड लेअर आहे बरोबर आहे त्याची व्हेलॉसिटी असेल v मायनस dv बरोबर आहे. की काय होतं तर जसं जसं तुम्ही लिक्विड लेअरला वरून खाली जाल बरोबर आहे जसं जसं खाली जाल तसं लिक्विडची व्हेलॉसिटी काय होत जाते डिक्रीज होत जाते. आता फ्लुइड फ्रिक्शन ऑकर्स बिटवीन द फ्लुइड लेयर्स. फ्लुइडच्या लेअर मध्ये काय होतं फ्लुइड फ्रिक्शन आढळून येतं अँड देट आर मुव्हिंग अ रिलेटिव्ह म्हणजे काय आपण म्हणतो रिलेटिव्ह हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. तर दोन लिक्विड लेअर असतात लगतचे असतात बरोबर आहे. दोन लिक्विड लेअर कसे असतात एकमेकाच्या असे शेजारी शेजारी चाललेले असतात मित्रांनो बरोबर आहे. आणि जात असताना काय होतं त्याच्यामध्ये की दोन लिक्विड लेअर मध्ये फ्रिक्शन घडून येतं बरोबर आहे. आणि ते फ्रिक्शन जे असतं तोच किंवा त्या फ्रिक्शन मुळे जो फोर्स जनरेट होत आहे किंवा कोणत्या फोर्स मुळे होत आहे तर त्यालाच आपण म्हटलं जातं विस्कस फोर्स. फोर्स डेव्हलप बिटवीन द टू लिक्विड लेअर्स. दोन लिक्विड लेअर मध्ये जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हटलं विस्कस फोर्स. आता विस्कस फोर्स कसा जनरेट होतो काय ते आपण पुढच्या स्लाइड वरती पाहूया. तत्पूर्वी फ्रिक्शन कुठं कुठं होतं तर तुम्ही समजा आपण पोहायला गेलो स्विमिंग बरोबर आहे. स्विमिंग करत असताना बॉडी आणि सरफेस ऑफ द वॉटर याच्यामध्ये जो फोर्स असतो बरोबर आहे किंवा दोघांमध्ये जे फ्रिक्शन होतं बरोबर आहे ते फ्लुइड फ्रिक्शन असतं. त्याच्यानंतर ब्रेसिंग क्विन्सी डोर हिंग्स बरोबर आहे ब्रेसिंग क्विकी डोर हिंग्स बरोबर आहे. आपण जर दरवाजाचे बिजागऱ्या वगैरे आपण ज्या पाहिल्या स्लाइडिंग होत असतं त्या ठिकाणी काय करतो आपण त्या ठिकाणी ग्रीसिंग करतो. ग्रीसिंग का केलं जातं कारण त्या ठिकाणी फ्रिक्शन होत असतं. तुम्ही सायकल पाहिली असेल किंवा मोटरसायकल पाहिली असेल किंवा फोर व्हीलर पाहिली असेल तर त्या ज्या काही बेरिंग्स असतात बरोबर आहे त्या ठिकाणी ग्रीसिंग केलं जातं. ग्रीसिंग करण्यामागचा फायदा काय असतो तर त्याच्यामध्ये जे विस्कोसिटी किंवा त्या ठिकाणी घर्षण होतं बरोबर आहे तर ते कमी केलं जातं बरोबर आहे. ग्रीस फॉर द मोटर पार्ट्स ऑफ द कार बरोबर हा एक कन्सेप्ट आपण आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कुकिंग ऑइल वापरलं जातं. कुकिंग ऑइल काय काम करतं फूड वॉन्ट टू स्टिक द बॉटम ऑफ द पॅन. आपण ऑइल वापरतो स्वयंपाक करत असताना ऑइल का वापरतो कारण जे काही आपण अन्न शिजवतोय बरोबर आहे तर ते पॅनला चिटकायला नको बरोबर आहे. तसं जर ऑइल न वापरता आपण जर बनवण्याचा प्रयत्न केला तर ते काय होतं जे काही पॅनचा जो पृष्ठभाग आहे त्याला बॉटमला काय होतं ते अन्न चिटकतं बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही भाजी बनवण्यासाठी घेतली तर बटाट्याची भाजी बनवताय बरोबर आहे डायरेक्ट आपण त्याच्यात टाकले तर ते काय होते खाली करपते बरोबर आहे. पण ते ऑइल टाकलं तर ती खाली चिटकत नाहीये. त्याच्यानंतर ऍक्स on the bottom of the surfboard to make or move faster through the water बरोबर आहे. आता ते वॅक्सिंग करतो आपण बरोबर. वॅक्स केल्यामुळे काय होतं समजा तुम्ही पाहिलं असेल की लहान मुलं आपण लहानपणी पाहिलेला प्रयोग असेल बरोबर आहे की जे काही तुमच्या गाड्या असतील बरोबर आहे छोटे छोटे तुमची खेळणी असायची बरोबर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जे खेळणे बनवत असताना रफ अँड टफ असायचे ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल ते बाबा गाडी लहानपणी बरोबर आहे? त्याला ज्या बेरिंग लावल्या जायच्या बरोबर आहे त्याला आपण ग्रीस लावायचो बरोबर आहे. तर अशा या गोष्टी एक्झाम्पल्स आहेत दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द फ्लुइड फ्रिक्शन. ठीक आहे फ्लुइड फ्रिक्शन आता जर तुमच्या लक्षात आलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण जाऊया पुढच्या कन्सेप्ट कडे तो म्हणजे प्रेशर आणि डेप्थ रिलेशन. आता फिजिक्स मधला हा जो कन्सेप्ट आहे विस्कोसिटी मध्ये काय काय शिकायचंय तर पहिली डेफिनेशन आपण पाहिली महत्वाची म्हणजे प्रेशर. आता प्रेशर म्हणजे काय तर प्रेशर इज अ फोर्स पर युनिट एरिया. प्रेशरचं युनिट काय असतं पास्कल बरोबर आहे किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत प्रेशर डेप्थ रिलेशन. आता प्रेशर आणि डेप्थ मध्ये काय रिलेशन आहे बरोबर किंवा प्रेशर हाईट रिलेशन सुद्धा म्हटलं जातं. आता प्रेशर अप्लाय केल्यानंतर प्रेशर आणि हाईटचं रिलेशन काय असतं तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हाईट किंवा डेप्थ. प्रेशर आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं प्रेशर इज डॉट डॉट डॉट. तर प्रेशर आणि डेप्थ हे एकमेकाला कसं असतं डायरेक्टली प्रोपोर्शनल. कीप इन माइंड दॅट प्रेशर अँड हाईट आर द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. ते कसे असतात एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात बरोबर आहे. प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल इथं प्रोपोर्शनॅलिटीचं साइन दिसतंय सगळ्यांना. दिस इज प्रोपोर्शनॅलिटी साइन ओके. दिस इज ग्रीन कलरचं दाखवतो या ठिकाणी. दिस इज अ प्रोपोर्शनॅलिटी साइन ओके. प्रेशर is directly proportional to the depth that is P
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू h. h मीन्स हाईट और डेप्थ. बरोबर, डेप्थ म्हणजे खोली आणि हाईट म्हणजे उंची. बरोबर, इथं हाईट दाखवलेली आहे. बरोबर आहे. ए म्हणजे काय, एरिया. बरोबर आहे. W म्हणजे काय, mg. आणि mg म्हणजे काय, एक प्रकारचा फोर्स आहे. बरोबर आहे. फोर्स अपॉन एरिया, दॅट इज द प्रेशर. बरोबर आहे. आणि इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, दिस प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू height h. बरोबर आहे. Speed directly proportional to h. Keep in mind that this is very important relation. And here the constant p आणि हाईट, प्रेशर आणि हाईटचा जो रेशिओ असतो तो नेहमी काय असतो मित्रांनो, कॉन्स्टंट असतो. याच्यावरती जर न्यूमेरिकल विचारलं तर लक्षात ठेवा, प्रेशर आणि हाईटचा रेशिओ नेहमी काय असतो, कॉन्स्टंट असतो. बरोबर, त्याच्यावर न्यूमेरिकल विचारतात, तुम्हाला प्रेशर देतात P1, बरोबर आहे, हाईट H1, बरोबर आहे, इज इक्वल टू P2 आणि हाईट H2. तर P1 upon H1 is equal to P2 upon H2. This relation is very important. Okay. आणि हे रेशो नेहमी काय राहतो, कॉन्स्टंट राहतो, P3 upon S3. ठीक आहे. काही पण घ्या पुढे तुम्ही डॉट 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 डॉट. तर प्रेशर आणि हाईटचं जे रिलेशन असतं तर ते नेहमी काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. Keep in mind that this relation, pressure and height ratio, is always constant. This is the relation between pressure and height. I understand? Yes. Okay. Then we are going to the next law. It is the Pascal law. आपल्याला पुढचा लॉ पाहायचा मित्रांनो, पास्कल लॉ. पास्कल लॉ हा कन्सेप्ट पाहिल्याशिवाय आपण प्रेशर हा कन्सेप्ट आपला समजणं शक्य नाही. बरोबर आहे. कारण पास्कल या शास्त्रज्ञाने प्रेशरचा शोध लावला आणि त्याचा जो लॉ आहे तो म्हणजे पास्कल लॉ. आता पास्कलने काय सांगितलं ते आपण समजून घेऊया. पास्कलने सांगितलं की प्रेशर अप्लाइड टू एन इनक्लोज्ड liquid or fluid transmitted without a change in magnitude. आता जर आपण प्रेशर अप्लाय केला, बरोबर आहे, समजा आपण एक इनक्लोज लिक्विड घेतला, बरोबर आहे, सपोज दिस इज अ बलून. ओके, इन विच वी हॅव फिल्ड द लिक्विड. ओके, याच्यामध्ये काय केलंय आपण, एक लिक्विड टाकलंय, काय केलेलं, बरोबर. आणि तुम्ही जर या लिक्विडला सगळ्या बाजूने प्रेशर अप्लाय केला, बरोबर, याच्यामध्ये काय घेतलेलं, लिक्विड घेतलेलं, कन्सिडर देयर इज अ लिक्विड, काहीतरी लिक्विड तुम्ही घेतलेलं याच्यामध्ये, ठीक आहे. आणि सगळ्या बाजूने तुम्ही काय केलं मित्रांनो, याला प्रेशर अप्लाय केला. काय केलं, सगळ्या बाजूने प्रेशर अप्लाय केला. पी या बाजूने सेम प्रेशर अप्लाय केला, सगळ्या बाजूने सेम प्रेशर अप्लाय करा. आता जो प्रेशर आहे तो काय होतो, ट्रान्समिट होतो. बरोबर, ट्रान्समिटेड, सगळ्या बाजूला सेम बाजूने काय होतो, ट्रान्समिट होतो. बरोबर. And every change in to every point of the liquid fluid and to the walls of containers, the pressure at any point in the fluid is equal in all directions. ठीक आहे. आता हा प्रेशर आपण बाहेरून जर अप्लाय केलाय, ठीक आहे, तो जर आपण इंटरनल प्रेशर जर घेतला तर तो सगळ्या बाजूला सारख्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट होतो. कुठं आहे तर आपण याचं एक एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशरची डेफिनेशन मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, की ऍटमॉस्फेरिक प्रेशर, द प्रेशर अप्लाइड बाय द ऍटमॉस्फियर. ओके, द प्रेशर applied by APPLIED, applied by atmosphere. Atmosphere म्हणजे वातावरण, बरोबर आहे, is called atmospheric pressure. Atmospheric pressure म्हणजे काय, बरोबर आहे, वातावरणीय दाब, is called ATMP, atmospheric pressure. ठीक आहे. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतो, तर तो असतो 76 सेंटीमीटर ऑफ Hg. किती असतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर, P इज इक्वल टू 76 असतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कीप इन माइंड दॅट. ठीक आहे. तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल. तर नंतर आपण जाऊया मित्रांनो पुढच्या कन्सेप्ट कडे, जो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, की पास्कल लॉचं प्रिन्सिपल पुढे वापरलं जातं. तर पास्कल लॉचं प्रिन्सिपल वापरलं जातं ते म्हणजे हायड्रॉलिक लिफ्टिंग मध्ये. हायड्रॉलिक जॅक आपण त्याला म्हणतो,
किंवा तुम्ही वेगवेगळे मशीन पाहिले असतील, हायड्रॉलिक मशीन कोणते कोणते आहेत आपल्याकडे, जे डे लाईफ मध्ये तुम्ही पाहिले असेल. हायड्रॉलिक मशीन म्हणजे कोणतं मशीन आहे, जेसीबी मशीन आपण त्याला म्हणतो, किंवा हायड्रॉलिक लिफ्ट वापरली जाते, बरोबर आहे, गाड्या लिफ्ट करण्यासाठी, बरोबर, 4 व्हीलर 2 व्हीलर लिफ्टिंग साठी जे वापरलं जातं त्याला म्हणतात हायड्रॉलिक लिफ्टिंग. आणि हायड्रॉलिक लिफ्टच्या जे प्रिन्सिपल आहे ते पास्कलचं आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला क्वेश्चन आहे, द प्रिन्सिपल ऑफ द हायड्रॉलिक लिफ्टिंग इज, कोणता लॉ आहे, पास्कल लॉ. डोळे झाकून लक्षात ठेवा, हायड्रॉलिक लिफ्टचं प्रिन्सिपल काय असतं, पास्कल लॉ आहे त्याचं प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा कन्सेप्ट, अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, बरोबर आहे. तर सगळ्यात सुरुवातीची डेफिनेशन म्हणजे प्रेशर इज अ रेशियो ऑफ फोर्स टू द एरिया, किंवा द फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. जर ते मित्रांनो हा कन्सेप्ट तुम्हाला अतिशय सुंदरपणे समजला असेल, बरोबर आहे, आणि त्याचं ऍप्लिकेशन कुठं असतं काय, हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे आर्किमिडीज प्रिन्सिपल. ठीक आहे, डे टू डे लाईफ मध्ये आर्किमिडीज प्रिन्सिपलचं ऍप्लिकेशन कुठं आहे ते जर सांगायचं झालं तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की बोट, बरोबर आहे, किंवा नाव आपण त्याला असं म्हणतो, जहाज पाहिलं असेल. जहाज जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे आर्किमिडीज प्रिन्सिपल, बरोबर, किंवा हॉट एअर बलून, इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता आर्किमिडीज प्रिन्सिपलचा स्टडी करत असताना विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट की सगळ्यांना माहिती असेल की आर्किमिडीज ह्या शास्त्रज्ञाने जेव्हा एक्सपेरिमेंट केला, बरोबर आहे, तेव्हा त्याने काय केलं होतं की एक हौद होता पाण्याने भरलेला, बरोबर आहे, आणि तो दुपारच्या स्विमिंग साठी पोहण्यासाठी गेला होता आणि त्याने पाण्यामध्ये उडी मारली तेव्हा त्याला हलकं हलकं वाटलं, बरोबर आहे. म्हणजे त्याचा वेट जो काय होतं, समजा त्याचं वजन समजा आर्किमिडीजचं वजन असेल 60 केजी, बरोबर आहे, 60 केजी, सॉरी 600 केजी, 600 केजी नाही 60 केजी असेल ना, 600 केजी म्हणजे जास्त झालं ना रे. ओके, म्हणजे 60 केजी वेट असेल. आता जेव्हा तो पाण्यामध्ये पडला, बरोबर आहे, तेव्हा त्याचं वजन ते पाण्यामध्ये भरलं, किती वजन भरलं, समजा त्याचं वजन 56 केजी भरलं. आता मित्रांनो हे वजन काय झालं या ठिकाणी, लॉस झाला. कितीने लॉस झाला, 4 केजी ने लॉस झाला, बरोबर आहे. आणि तेवढंच पाणी त्या हौदामधून काय झालं, बाहेर पडलं. म्हणजे या ठिकाणी हा कन्सेप्ट आपल्याला समजला असेल की जो काही अपवर्ड फोर्स असतो, कोणता फोर्स म्हणतात त्याला, बियॉन्ड फोर्स म्हटलं जातं किंवा बियॉन्सी फोर्स म्हटलं जातं, दॅट एक्झर्ट्स ऑन द बॉडी इमर्ज इन अ लिक्विड. तो बियॉन्सी फोर्स काय करत असतो, त्या लिक्विडला वरती असं ढकलत असतो, बियॉन्सी फोर्स म्हणतात त्याला. ठीक आहे, त्या लिक्विडला काय करत असतो, वरती ढकलत असतो. आणि ती बॉडी पार्शली किंवा फुल्ली आपण सबमर्ज केली आहे, लिक्विड मध्ये काय केलेली आहे ती, पार्शली किंवा फुल्ली सबमर्ज केली, तर ती काय करते, इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड that body displays and acts a upward direction at the center of mass of the displaced liquid. आता शॉर्ट टर्म मध्ये सांगायला गेलं तर बियॉन्ड फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ द डिस्प्लेस्ड लिक्विड. ठीक आहे मित्रांनो, हा कन्सेप्ट मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला अतिशय पुन्हा एकदा सुंदरपणे समजून सांगेल. तर एक डायग्राम 2 मिनिटं फक्त लक्षात द्या. समजा या ठिकाणी हे जे वेट आपण अटॅच केलंय किती आहे, 7 केजी आहे, बरोबर आहे. किती वजन आहे या ठिकाणी, 7 केजी एवढं वेट आहे, बरोबर आहे. आणि हे जे वेट आहे ते काय केलं आपण, लिक्विड मध्ये काय करणार आहोत, डीप करणार आहोत, बुडवणार आहोत. आता लिक्विड मध्ये डीप केल्यानंतर इथं किती दिसतंय तुम्हाला वेट मित्रांनो, 4 केजी. किती दिसतंय, 4 केजी एवढं दिसतंय. आता 4 केजी दिसतंय. आता किती लॉस झालेला आहे या ठिकाणी, वेट 3 केजीचा काय झालेला आहे या ठिकाणी, लॉस झालेला आहे. आणि जेवढं वेट लॉस झालंय तेवढं वॉटर काय झालंय, 3 केजी वॉटर काय झालंय या ठिकाणी, पाणी बाहेर पडलंय, बरोबर. वॉटर घेतलं असेल तुम्ही, बरोबर आहे. तर जेवढं लिक्विड मध्ये ती बॉडी डीप केल्यानंतर, बुडवल्यानंतर जेवढं वेट लॉस झालंय तेवढं वेट लॉस झालंय तेवढं लिक्विड काय होतं त्या याच्यातून बाहेर पडतं. आता हा हे कशामुळे होतोय, तर तो जो फोर्स असतो त्याला बियॉन्ड फोर्स असं म्हटलं जातं किंवा बियॉन्ड फोर्स असं म्हटलं जातं. आर्किमिडीज प्रिन्सिपल काय आहे त्याचं स्टेटमेंट आपण व्यवस्थितपणे नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तर आपण थांबूया या ठिकाणी. आताचं लेक्चर या ठिकाणी तुम्हाला अतिशय सुंदरपणे समजलं असेल. तुम्ही सर्वांनी शांततेनं ते ऐकलेलं आहे, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही जर अडचण आली, बरोबर आहे,
तर तुम्ही मला व्हॉट्सअप मार्फत कॉन्टॅक्ट करा, बरोबर आहे. किंवा आपण लाईव्ह स्ट्रीमिंग आपलं जेव्हा लेक्चर चालू आहे, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो कन्सेप्ट तुम्हाला समजतोय आता, बरोबर आहे. परंतु तो कन्सेप्ट समजला का नाही हे कसं चेक करणार आहोत, तर त्याच्यासाठी तुम्ही नोटबुक घेऊन बसा, बरोबर आहे, पेन घेऊन बसा, जिथं जिथं अडचणी आल्या त्या तुम्ही नोट डाऊन करा. ओके, आपण या ठिकाणी थांबूया. ओके, नाईस.